इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या या युद्धात आता एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। कारण इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत थेट तोल लावायच्या विचारात असल्याचं म्हटलं जात आहे। पण हे खरंच शक्य आहे का? ही चर्चा का होते आणि यावर भारताच्या बाजूने नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे सगळं सविस्तर समजून घेऊ। कारण हा टोल जर लागला तर याचा परिणाम महागाई वाढणार आहे आणि याचा फटका तुम्हाला आम्हाला बसणार आहे। नमस्कार, मी सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका या वादात जगाची डोकेदुखी वाढलेली आहे। फेब्रुवारी महिन्यापासून तीव्र झालेल्या या तणावानं थेट युद्धाचं स्वरूप धारण केलेलं आहे आणि अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात ऑपरेशन एपिक फ्युरी लॉन्च केलं होतं। तिथून हे युद्ध चांगलंच पेटलेलं पाहायला मिळालं। विशेषतः 28 फेब्रुवारी 2026 ला अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांवर, अणुकेंद्रांवर आणि त्यांच्या नेत्यांवर हवाई हल्ले केले। यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मारले गेले। त्यानंतर प्रत्युत्तरात इराणनं इस्रायलमधील शहरं, मध्य पूर्वेतील अमेरिकेची लष्करी तळं ज्यामध्ये कुवेत, जॉर्डन, बहरीन या ठिकाणी शेकडो बॅलिस्टिक मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले। आणि एवढ्यावरच न थांबता इराणनं आपल्या प्रभाव क्षेत्रात असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला आणि ज्याचा परिणाम जगावर इंधन संकट आता उद्भवलेलं आहे। पण या सर्व परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून, पाकिस्तानच्या मध्यस्थीनं चर्चा सुद्धा सुरू असल्याची माहिती आहे। या चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी 5 दिवसांसाठी युद्धविरामाची घोषणा केली होती। विशेष म्हणजे अमेरिकेनं इराणला 15 कलमी शांतता प्रस्ताव सुद्धा दिल्याची माहिती आहे। यामध्ये निर्बंधांमध्ये सवलत आणि अणुसहकार्याच्या बदल्यात इराणनं आपला अणुकार्यक्रम आणि क्षेपणास्त्र मर्यादा मान्य कराव्यात अशी अट अमेरिकेने ठेवली होती। पण इराणनं तो प्रस्ताव फेटाळल्याची सध्या माहिती आहे। उलट इराणनं आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी एक मास्टर प्लॅन लॉन्च केलाय आणि थेट स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्याची तयारी केल्याची सध्या माहिती समोर आलेली आहे। इराणच्या संसदेत यासाठी विधेयक मांडलं जाणार असल्याची चर्चा आहे। फार्स या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे। पुढच्या आठवडाभरात या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिलं जाऊ शकतं। यामुळे इराणला अतिरिक्त महसूल तर मिळणारच आहे, पण याशिवाय या जागतिक जलमार्गावर त्यांचं कायदेशीर वर्चस्व सुद्धा प्रस्थापित होणार आहे। पण हा निर्णय होण्याच्या आधीच इराणनं सध्या सुद्धा काही जहाजांकडून त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवेश करण्यासाठी किंवा त्या भागातून प्रवास करण्यासाठी 17 कोटी रुपये प्रति जहाज मागितल्याची चर्चा आहे। यालाच अधिकृत स्वरूप देऊन सुरक्षित प्रवासाच्या बदल्यात हे शुल्क आकारलं जाईल अशी सध्या माहिती समोर आलेली आहे। हा निर्णय झाला तर शिपिंग कंपन्यांचा खर्च वाढणार आहे। त्यामुळे तेल, वायू आणि खतांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्याचाच फटका आपल्याला बसू शकतो। पण दुसरीकडे भारताच्या बाजूने केंद्र सरकारच्या शिपिंग मंत्रालयानं ही माहिती निराधार असल्याचं म्हटलंय। शिपिंग विभागाचे सचिव राजेंद्र सिन्हा याबद्दल नेमकं काय म्हणाले ते एकदा ऐकूया। This question about toll or levy while crossing the strait, जैसा आपको पता होगा ये इंटरनेशनल स्ट्रेट है। स्ट्रेट ऑफ होर्मुझ इज एन इंटरनेशनल स्ट्रेट और इंटरनेशनल कन्वेंशन के मुताबिक उससे राइट ऑफ फ्रीडम टू नेविगेशन है और इस पर कोई भी लेवी फी इम्पोज नहीं की जा सकती है एज पर इंटरनेशनल रेगुलेशन। इसलिए कोई भी तथ्य किसी ने प्रस्तुत किया, किसी ने आर्ग्यूमेंट किया, उसका कोई बुनियाद नहीं है, वो निराधार है। इज बेसलेस आर्ग्यूमेंट, बेसलेस थिंग टू से। एकूणच या सगळ्या घडामोडींवर इराण काय भूमिका जाहीर करणार, त्या कायद्याबद्दल काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यावरती जगातील इतर देश काय प्रतिक्रिया देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।